लातूरच्या कृषी महाविद्यालयात दुर्मिळ आणि विविध आजारावर उपायकारक असणाऱ्या औषधी वनस्पती बीज बँकेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या सीड बँकेचं उद्घाटन करण्यात आलं असून कृषी महाविद्यालयाच्या 140 एकरमध्ये 500च्या वर अधिक वनस्पतीचे जतन करण्यात आलं असून या वनस्पतीची जोपासना देखील करण्यात आली आहे आणि अशाच वनस्पती ज्या दीर्घकालीन आजारावर उपयुक्त ठरतात त्या वनस्पतीचे बीज संकलन करून जास्तीत जास्त या वनस्पतीची लागवड होण्यासाठी बीज बँक येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी निर्माण केली आहे आणि आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते या बँकेचं उद्घाटन करण्यात आलं. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी महाविद्यालय लातूर येथे जिमखाना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं एक आज आपण वन औषधीची बीज बँक तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन वनश्री पुरस्कार प्राप्त सुधाकर देशमुखजी, ख्यातनाम इतिहासतज्ञ डॉक्टर सोमनाथ रोडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू महोदय डॉक्टर अशोक ढवण यांच्या हस्ते झालेलं आहे. मला सांगायला आनंद होतोय की या महाविद्यालयामध्ये जवळपास 500पेक्षा जास्त प्रजातीचं बीज इथं पाहायला मिळतंय आणि त्याची एक पेढी तयार केलेली आहे. जशी फक्त पतपेढी म्हणण्यापेक्षा जलपेढी, बीजपेढी ही संकल्पना भविष्यामध्ये एक चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळेल आणि या महाविद्यालयातनं आमचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच एक चांगलं नागरिक होण्यासाठी ह्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पर्यावरणाला पूरक असं कार्य करतात. हे जे 140 एकरमध्ये आपणाला एकही प्लॅस्टिक दिसणार नाही, तंबाखू, पुडी, गुटखा हे क्षेत्र वर्ज्य आहे आणि आमचा विद्यार्थी हा एक चांगला नागरिक म्हणून काम करत आहे. सर, आज जे बीज बँक जे आहे त्या बीज बँकेमध्ये त्या काय त्या बीजांचं वैशिष्ट्य आहे, कोणत्या प्रकारची बीजे आहेत, औषधी बीजे पण याच्यामध्ये आहेत? बीजाचं महत्त्व पूर्वापार आहे. आज जी पतपेढी उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामध्ये वन औषधीचे गुणधर्म असणारे सर्व बीज आहेत. वेगवेगळ्या आजारावर आपण काय करतो की तात्काळ बरं होण्यासाठी नको ते औषधं घेतल्या जातात, पण हे जे वन औषध आहेत त्यातनं आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती क्षीण न होता आपली प्रकृती चांगली तात्काळ होते. याचं एक गुणवैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये आपण पांगरा पहा, वेगवेगळं पळस पहा, यातनं काय होतं की रंग जे वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार होतात आणि त्यापासनं प्रकृतीला, डोळ्यांना बाधा होत नाही.